हा फक्त एक गोष्ट जरा वाईट होईल, तुझ्या श्रावणी मॅडमला असिस्टंटच्या नोकरीवरून कायमचं काढून टाकतील बघ साहेब. आणि खरं सांगू का, मला पण तेच पाहिजे रे. पण मला काय वाटलंय, नुसतं कामावरून नाही, तुझ्या श्रावणी मॅडमला कदाचित कायमचं घर सोडावं लागेल. सुटे भास्कर, बघ तुला मी बंगल्यात सहन करवलंय कारण की मी तुझ्या घरात भाड्यानं राहतोय. तुला वाटत असेल मी काय बी बोलत नाही म्हणजे तू काय बी करू शकतेस. मनात आणलंय ना, एका मिनिटात इथनं हकलून देईन. त्यामुळे परत एकदा सांगायला लावलंय, लायकीत राहायचं. तोंड सांभाळून बोला. आई, मला जरा तुझं लकी लोणचं दे. आता कुणाला पाहिजे? श्रावणीला. थांब देते. स्वीटे, श्रावणीसाठी. आता तुला काय करायचं ते कर. काय वागली आता हातात तलवार घेऊनच फिरतोय. ज्या दिवशी तुमच्या लोकांसोबत सोयरीक जोडली ना, तेव्हाच माझ्या आयुष्याची माती झाली. हलक्यात घेताय ना, आता डायरेक्ट डायव्होर्सच देतो, मग तुमची टाळकी ठिकाणार येतील. तुला कारभारने आज शुभू या घरचा करता पुरुष असल्यासारखा वागलाय बर का. मला लय अभिमान वाटतोय त्याचा. होय, पण आपल्या शोभीचं काय हो? त्याचं नको टेन्शन घेऊ. शुभू करेल समजा ठीक. बापरे, अजून कसा आला नाही हा? इथे उभा आहे हा, फोन तरी करायचं मला. काय रे, कुठे होतास तू? केव्हापासून वाट बघते मी तुझी. बरं चल, आपल्याला लवकर निघायला हवा, उशीर होतोय. शुभू, आता शिरीष घाणेकर सापडले. आता मला माझ्या आईबद्दलचं सत्य नक्की कळेल. म्हणजे जो काही गैरसमज झाला होता म्हणून बाबांनी आईला घराबाहेर काढलं, मग तिचं काय झालं, ती कुठे गेली, हे सगळं आता मला कळेल. शुभू, हे असे कपडे का घातलेस रे? मी लुक चेंज केला होता ना तुझा. काय चाललंय रे? शुभू, एक बाई आपल्या मागे पळत येते. मजा आहे रे तुझी. घरी ती स्वीटी आणि इथे ही बाई. हे शुभू, ती खरंच आपल्या मागे पळत येते. थांबव तू गाडी, थांबव थांबव. कोण आहेस तू? तुम्ही कोण आहात? माझ्या बाईकवर बसायची हिंमत कशी केलीस तू? माझ्या शुभूची बाईक आहे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? माझ्या नवऱ्याला शुभू बोलते तू? काय बोलताय? हा नवरा आहे तुमचा? हो, मीच बायको आहे त्याची. शुभू, ह्या बघ काय म्हणतायत, म्हणे तू नवरा आहेस यांचा आणि ह्या बायको आहे तुझी. हो, आहेस तू माझा नवरा? थांबा. बघ आता. काय हो, काय संबंध हिच्याशी तुमचा? आणि तुम्ही हिला शुभू म्हणून नाव सांगितलं? तुम्ही माझ्याशी खोटं बोललात ना? बरं बाई. झालं, आज मला हे सत्य कळलं. काय बोलताय तुम्ही? तो माझा शुभू आहे. शुभू तू. शुभू नाहीये. बाईक तर शुभूचीच आहे. तुम्ही चोरी केली तर बाईक? खरं सांगा, चोरा तुम्ही. उतरा खाली, उतरा खाली. माझ्या शुभूच्या बाईकवर का चोरी केली तुम्ही? बाईक चोरा तुम्ही, चोरी केली. अगं काय करायला लागलीस? थांब तू. का चोरी केलीस?
हे बघा, ही गाडी चोरीची नाहीये, ही गाडी माझी आहे. कालच माझ्या मालकाने जगदीश गॅरेजवरून ही गाडी विकत घेतली आहे. हे घ्या पैसे. शुभू कुठनं आणलीस तू हे? माझी एक एफडी होती ती मी मोडली. दादा सॉरी, काहीतरी गैरसमज झालाय, प्लीज तुम्ही जावा. ताई तुम्ही पण जावा. थांबा 1 मिनिट. जर मी तुमच्या मागे बसले नव्हती आणि ही बोलत होती, मग तेव्हा तुम्हाला कळलंच नाही की मागे कोण बसलंय ते? ते काय न ग, ह्या माझ्याशी बोलत होत्या. मला इतकं मस्त वाटत होतं ना, त्या बोलत होत्या, मी ऐकत होतो. त्या बोलत होत्या, मी ऐकत होतो. मला इतकं मस्त वाटत होतं. तुझी आठवणच नाही आली ग मला. चला घरी, तुम्हाला मस्तच दाखवते. चला. शुभू बाईक विकलीस तू? मॅडम तो विषय जाऊ दे ना, चला आपल्याला जायचंय. सांग मला, बाईक विकलीस? हो विकली. ती बाईक विकली, एवढी अडचण काय तुम्हाला? तुला एकही गोष्ट धड जमत नाहीये का रे मॅडी? हा, तुला मी शिरीष घाणेकरला शोधायला सांगितलं होतं ना. 1 महिना झाला, 1 महिना तू नुसता शोधतोच आहेस. तुला काय म्हणजे भटकंती करायला पाठवलं का साईट सिंगला पाठवलंय मी? समजते का तुला काही? हे बघ, मी आता त्या विक्रम घडगे पाटलांना सुद्धा सांगणार आहे, पण तू सुद्धा लक्षात ठेव, शिरीष घाणेकरला लवकरात लवकर शोध. आणि जर का तुला हे जमलं नाही ना, तर परत मला तोंड दाखवू नकोस. समजलं का? मूर्ख कुठला. त्या शिरीष घाणेकर मला कुठे सापडेल रे देवा? मॅडम एक विचारू काय? हे शिरीष घाणेकरचं नेमकं प्रकरण काय आहे? आहे एक जुनं प्रकरण जे आता माझ्या डोक्यात जात आहे. ते जाऊ दे, तू कशाला आलीस इथे ते सांग. अरे होय, विसरलोच की. मॅडम स्वीटी नाव आहे माझं. खबर काढून आणली आहे. कसली? शुभून स्वतःची बाईक विकून श्रावणीला पैसे दिले. काय? हा शुभू ना श्रावणी करता आणखी काय काय करेल याचा नेम नाहीये स्वीटी. पण स्वीटी, तुला मात्र आता सावध व्हावं लागणार ना, कारण आता श्रावणीच्या मनात नकळत शुभूबद्दल प्रेम निर्माण होईल. ओ मॅडम काय बोलायलाय तुम्ही? हे असं होऊच देणार नाही मी. आणि असं झालं का नाही, मी कुठल्या बी थराला जाईल, पण त्या दोघांमध्ये प्रेम होऊ देणार नाही मी.